अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघताना बघा, बघता बघता पितृपक्षाचा कालावधी समाप्त होत आलेला आहे। शेवटचा एक दिवस बाकी आहे। उद्या सर्व पितृ अमावस्या आहे। सर्व पितृ अमावस्या समाप्तीनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 ऑक्टोबरच्या दिवशी रविवारी घटस्थापना होत आहे। नवरात्रीची सुरुवात होत आहे, ज्या दिवसाची आपण अगदी वर्षभर वाट बघत असतो। बघा, वर्षभरातून येणारा हा सर्वात महत्त्वाचा योग आणि मोठा दिवस असतो। या नवरात्रीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त माता लक्ष्मीची सेवा करायची असते, आपल्या कुलदेवीची जास्तीत जास्त आराधना करायची असते। नवरात्रीमध्ये आपल्याला माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आगमन द्यायचं असतं। बघा, नवरात्रीमध्ये दुर्गा देवी आणि कलशाची स्थापना केली जाते, जी योग्य दिशेला झालीच पाहिजे आणि त्याआधी आपल्याला आपल्या घराची स्वच्छता करायची असते। बघा, नवरात्रीच्या अगोदर अगदी प्रत्येकजण सर्व पितृ अमावस्या समाप्तीनंतर म्हणजे उद्या सर्व पितृ अमावस्या आहे, उद्याच्या दिवसामध्ये किंवा उद्या दिवसभर तुम्ही घटस्थापनेच्या अगोदरची जी काही साफसफाई आहे, जी काही स्वच्छता आहे, ही स्वच्छता आपल्याला करायची आहे। त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत, या नकारात्मक गोष्टी देखील आपल्याला आपल्या घराच्या बाहेर फेकून द्यायच्या आहेत। कारण 9 दिवसांमध्ये आपल्याला लक्ष्मीची आराधना करायची आहे, तिला घरात आगमन द्यायचं आहे, तिची जास्तीत जास्त पूजापाठ करायचे आहेत। घरामध्ये माता लक्ष्मी येणार आहे, त्यामुळे घरामधील नकारात्मकता जी आहे ती बाहेर पडलीच पाहिजे। बघा, पितृपक्षानंतर तसं तर आपण संपूर्ण घर स्वच्छ करत असतो आणि नवरात्रीमध्ये आपण देवीला आगमन देत असतो। देवीच्या 9 रूपांपैकी एक रूप म्हणजे माता लक्ष्मीचं रूप आणि माता लक्ष्मीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे। ज्या घरामध्ये स्वच्छता राहते तिथे नकारात्मकता कधी म्हणजे ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्या घरामध्ये नकारात्मक शक्ती कधीच वास करत नाहीत। थोडक्यात म्हणजे काय तर अवलक्ष्मीचा त्या घरामध्ये कधीच निवास नसतो। त्यासाठी आपल्याला घटस्थापना करण्यापूर्वी आपल्या घरातून कुठल्या कुठल्या गोष्टी घराच्या बाहेर फेकून द्यायच्या आहेत, हे सगळं मी तुम्हाला आत्ताच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, तुम्हाला तुमच्या घरातील पहिली गोष्ट म्हणजे खरं तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की नवरात्रीची सुरुवात होत असताना नवरात्रीच्या अगोदर आपण साफसफाई करतो, फाटके कपडे असतील ते काढतो, मळके कपडे काढतो, पडदे स्वच्छ करतो, फॅन पुसतो, फ्रीज पुसतो, टीव्ही पुसतो, हे सगळं करतो। मात्र घरामध्ये ज्या फाटक्या तुटक्या ज्या वस्तू आहेत त्या फेकायला आपण विसरतो। या ज्या वस्तू आहेत ह्या घरामध्येच कुठेतरी अडगळ म्हणून ठेवतो आणि याच गोष्टी आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त नकारात्मकता पसरवत असतात। त्यामुळे लक्षात ठेवा, घरात तुम्ही चादरी धुवाल, बेडशीट धुवाल, फ्रीज पुसाल, कपाट पुसाल, फॅन पुसाल, त्याचबरोबर घरामध्ये जे फाटलेले वस्त्र असतील, तुटलेले कुठल्याही प्रकारचे कपडे असतील तर हे कपडे तुम्ही घराच्या बाहेर काढायचे आहेत। हे घरामध्ये जर कपडे ठेवलेत, फाटक्या तुटक्या ज्या वस्तू आहेत ह्या माता लक्ष्मीला अप्रिय आहेत आणि जर या गोष्टी तुम्ही घरात ठेवल्यात तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधीच निवास करणार नाही। त्यामुळे ही पहिली गोष्ट आहे। दुसरी गोष्ट म्हणजे फुटलेली तुटलेली जी कुठली आपल्या घरामध्ये भांडी असतात, बघा, चिरा पडलेले भांडे असतात, फुटलेली, चेंबलेली, खोमलेली जी भांडी असतात तीही आपण घरामध्ये तशीच ठेवत असतो, अगदी जीवाला जीव लावून ठेवतो। मात्र हीच जी भांडी आहेत ही घरामध्ये वाद निर्माण करतात, कलह निर्माण करतात, घरामध्ये असलेली जी शांती आहे ही शांती संपवतात आणि घरामध्ये नकारात्मकतेचं स्वरूप पसरवतात। त्यामुळे लक्षात ठेवा, जर तुमच्या घरामध्ये लोखंडी, फुटलेली, चिरलेली कुठली भांडी असतील तर मी सांगत नाही ती फेकून द्या, एक तर भंगारवाल्याला द्या, त्याच्याबद्दल जे काही पैसे मिळतील किंवा जे काही वस्तू मिळेल ती घरात आणा किंवा जिथे भांड्यांचं दुकान आहे त्या दुकानामध्ये घेऊन जा आणि या भांड्यांच्या ऐवजी नवीन कोरी स्वच्छ भांडी आणा तरीही चालतील। त्यानंतरची तिसरी गोष्ट आहे, बघा, पायातल्या चपला। बऱ्याच वेळा रोज घालायच्या चपल्या आपण वेगळ्या ठेवतो, येण्या जाण्याच्या कुठेतरी बाहेर फिरण्याच्या चपल्या वेगळ्या असतात, पण या सगळ्यामध्ये एखादी तुटकी चप्पल ही असतेच असते आणि हीच तुटकी चप्पल आपल्या जीवनामध्ये असलेले जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य वाढवते किंवा आपल्या घरामध्ये असलेली जी बरकत आहे ही बरकत काढून घेते आणि घरामध्ये मोठ्या प्रमाणात दारिद्र्य पसरवते। लक्षात ठेवा, जर घरामध्ये कुठल्याही तुटक्या फुटक्या चपल्या असतील तर त्या तुम्हाला आज उद्यामध्ये घराच्या बाहेर काढून फेकून द्यायच्या आहेत। जर चपल्या तुम्ही घरामध्ये ठेवल्या तशा तुटलेल्या तर घरामध्ये नकारात्मकता वाढेल, घरामध्ये दारिद्र्य येईल, घरातील जी बरकत आहे ती बरकत कायमची बंद होऊन जाईल। यानंतरची
चौथी गोष्ट आहे ती म्हणजे बंद पडलेलं घड्याळ. बघा एखादं असं घड्याळ असतं ते दुरुस्तही होत नाही, बंद झालेलं असतं आणि आपण तरीही ते तसंच ठेवतो. तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल की बंद घड्याळ कधीच घरामध्ये ठेवू नये. बंद घड्याळ जर घरामध्ये ठेवलं तर एखादा अपघात होण्याची शक्यता असते, एखादं आकस्मिक संकट येतं किंवा घरातील एखाद्या व्यक्तीला त्याचा धोका उद्भवतो. त्यामुळे जर बंद घड्याळ असेल, त्याचबरोबर समजा फोटो फ्रेम असेल, तुटलेला कुठला फोटो फ्रेम असेल, त्यातला फोटोही व्यवस्थित दिसत नसेल, अस्पष्ट दिसत असेल, तर तो फोटो किंवा त्या ज्या फ्रेम आहे त्या कुठेही नेऊन तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे जागा असेल तिथे थोडीशी माती बाजूला करा आणि त्या ठिकाणी या वस्तू तुम्हाला पुरायच्या आहेत. जर तुमच्या घरामध्ये फुटलेला आरसा असेल, फुटलेला एखादा काचेचा ग्लास असेल, फुटक्या काचा, फुटके आरसे ह्या वस्तू किंवा इलेक्ट्रॉनिक कुठल्या अशा गोष्टी असतील, या गोष्टी बंद पडलेल्या आहेत, ज्या वस्तू चालूही होणार नाही आहेत, ठेवून काही फायदाही नाही आहे, पण तरीही तुम्ही जर ठेवल्या असतील तर या गोष्टी आत्ताच घराच्या बाहेर टाकून द्या, कारण या गोष्टी घरामध्ये जास्त प्रमाणात नकारात्मकता पसरवत असतात. त्यानंतरची पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे सुकलेली तोरणे. बघा घरामध्ये जेव्हा आपण आंब्याची पानं असतील किंवा झेंडूची फुलं असतील, अशी वेगवेगळी फुलं, अशोकाची पानं असतील, अशी वेगवेगळी पानं आपण एकमेकांना गुंफून आपल्या घराला एक तोरण लावत असतो विशिष्ट तिथीला मितीला किंवा दररोज. ही जी आंब्याची किंवा ही जी फुलांची तोरणे असतात ही घरामध्ये सकारात्मकता पसरवत असतात, घरामध्ये एक आनंद पसरवत असतात, घरामधील वातावरण चांगलं करत असतात, घरामध्ये मांगल्याच्या गोष्टी किंवा शुभ गोष्टी आपल्या घरामध्ये आणत असतात, घराला बाधेपासून कुठल्याही वाईट शक्तीपासून नेहमी लांब ठेवत असतात. जेवढी चांगली ही फुलांची तोरणे आहेत, तेवढीच वाईट ही सुकलेली तोरणे आहेत. लक्षात घ्या, जर आत्ताच तुमच्या घराला कुठल्याही प्रकारची सुकलेल्या पानांची फुलांची तोरणे असतील तर ती आत्ताच काढून टाका, कारण ही तोरणे तुमच्या घरामध्ये नकारात्मकता पसरवतात, नकारात्मक शक्ती तुमच्या घरामध्ये आणतात. तुमच्या घरामध्ये कुठलीही वाईट शक्ती असेल किंवा तुमच्या घरामध्ये कुठलीही जी बाधा आहे ही बाधा लवकर तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. त्यामुळे जर सुकलेली अशी कुठली तोरणे असतील तर ती तुम्हाला तुमच्या घरातून आत्ताच घराच्या बाहेर विसर्जित करायच्या आहेत किंवा फेकून द्यायच्या आहेत. त्यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे आत्ताच बघा आपण अनेक व्रत केलेले आहेत, जीविताचं पूजन केलेलं आहे, अनेक वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यावेळेस केलेलं जे पूजन असेल, कुठले घट मांडले असेल, काहीही असेल आणि त्यावेळेस जर नारळ तुम्ही अजूनही घरात ठेवले असतील तर एकतर ते विसर्जित करा किंवा मग त्याचा प्रसाद करा, गोड काहीतरी पदार्थ बनवून सगळ्यांना खाऊ घाला किंवा सुक्कं खोबरं बनवून ठेवलं तरीही चालेल. मागील घटांचे नारळ किंवा मागील उद्यापनाच्या कुठल्याही गोष्टी किंवा मागील केलेले जे काही व्रताचे श्रीफळ किंवा कुठल्याही वस्तू असतील त्या विसर्जित करायच्या आहेत, कारण या वस्तू देखील तुमच्या घरामध्ये नकारात्मकता पसरवू शकतात. यानंतरची सातवी गोष्ट आहे ती म्हणजे देवघरातील वस्त्र. बघा देवघरामध्ये आपण जे वस्त्र ठेवलेलं आहे हे देखील आपल्याला आत्ताच नवीन आणून ठेवायचं आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्याला हे वस्त्र बदलायचं आहे. समजा अगरबत्ती पडली असेल, कुठेतरी जळलं असेल, फाटलं असेल, तुटलेलं असेल तर अशा वस्त्रांमध्ये खरं तर देवांची मूर्ती कधीच ठेवायची नसते. त्यामुळे हे वस्त्र आत्ताच तुम्ही बदलायचं आहे, कारण नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये घटस्थापना असते. 9 दिवस आपण देव हलवत नाही, कुठल्याही प्रकारचा स्पर्शही करत नाही. त्यामुळे या 9 दिवसांमध्ये आपल्याला या गोष्टी बदलता येणार नाही, म्हणून आत्ताच तुम्हाला या ज्या काही गोष्टी आहेत ह्या तुम्हाला बदलायच्या आहेत. त्यानंतरची 10वी गोष्ट आहे ती म्हणजे अखंड दीप. बघा अखंड दीप आपण नवरात्रीमध्ये पेटवत असतो, अखंड दीपव्रत करत असतो. देवीच्या समोर आपण अखंड दिवा, अखंड ज्योत ज्याला म्हणतो, हा दिवा आपण लावत असतो. अखंड दिवाने अनेक गोष्टी होतात, घरात मांगल्य येतं, घरामध्ये शुभ गोष्टी घडतात, घरामधील कोणाची एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण होते, घरामध्ये नेहमी सकारात्मकता राहते, घरातील एखाद्या व्यक्ती आजारी असेल तर ते आजार पण जातं, अनेक गोष्टी घडतात. जेवढं हे चांगलं अखंड दीपव्रत आहे तेवढंच घातक घरामध्ये कुजलेले, घरामध्ये खराब झालेले तुटके दिवे ठेवणं आहे. जर तुमच्या घरामध्ये चेंबलेले, खोंबलेले असे कुठलेही दिवे असतील, कुठल्याही प्रकारच्या मातीच्या पंटीही, बुरशी वगैरे आलेल्या असतील तर त्या आत्ताच घराच्या बाहेर टाकून द्या, कारण ही अतिशय अशुभ गोष्ट आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मकता पसरू शकते, घरामध्ये दारिद्र्य येऊ शकतं. यानंतरची 10वी आणि शेवटची गोष्ट आहे ती म्हणजे बघा लक्ष्मी ठेवण्यासाठी, लक्ष्मी आपल्याकडे साठवण्यासाठी आपण पर्स किंवा पॉकेटचा वापर करतो आणि ही जी पर्स पॉकेट आहे ही नेहमी स्वच्छ आणि चांगली असावी, कारण लक्ष्मी आपण याच्यामध्ये ठेवत असतो. जर तुमच्याकडे असलेली पर्स किंवा पॉकेट हे तुटकं फुटकं किंवा फाटलेलं असेल तर लक्ष्मी तुमच्यावरती नाराज होते आणि अशा पर्समध्ये कधीच पैसा टिकत नाही. त्यामुळे जर अशा काही गोष्टी तुमच्याकडे असतील तर आत्ताच बदलून घ्या, ते पॉकेट कुठेतरी टाकून द्या, फेकून द्या आणि त्याऐवजी एक नवीन पॉकेट खरेदी करा. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जर तुम्ही नवीन पॉकेट खरेदी केलं
त्यामध्ये जर तुम्ही लक्ष्मी ठेवायला सुरुवात केली तर अखंड लक्ष्मी तुमच्याकडे राहील. पैसा कधी कमी होणार नाही, पैसा टिकायला लागेल, लक्ष्मी स्थिर राहील. मग आता एवढ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. यातील जेवढ्या शक्य असतील तेवढ्या नाही, मी तर सांगेन सगळ्याच गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. प्रत्येकाने घरामध्ये चेक करा आणि त्यानुसार जर तुमच्या घरामध्ये अशा काही गोष्टी नकारात्मकतेच्या किंवा नकारात्मकता साठवणाऱ्या असतील तर ते आत्ताच घराच्या बाहेर फेकून द्या आणि सकारात्मक चांगल्या गोष्टी घरामध्ये घेऊन या. बघा, कालच्या व्हिडिओमध्ये खरं तर कुठल्या गोष्टी घरात आणायच्यात, कुठल्या गोष्टी घरात ठेवायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे. ती माहिती नक्की एकदा जाऊन बघा आणि नवरात्रीच्या अगोदर त्या गोष्टी घरामध्ये नक्कीच घेऊन या. तर आजचा हा व्हिडिओ, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.